3 केंद्र ज्याच्यामध्ये आपल्याला आयसीआरचा तिसरा टप्पा आता सुरू होतो आणि या टप्प्याचे आपण जे बसले हॉलमध्ये हे सगळं कोर टीमवाले म्हणजे त्याचे कार्यक्रमाला फेल्युअर होऊ शकतो. जनगणनेमध्ये आपला अनुभव असा होता मागच्या वर्षी आपण काय झालं जनगणनेमध्ये ग्रामीण भागात देखील काही ठिकाणी काही लोक चुकून गेलेले आहेत. या वेळेला आपण सगळ्यांना सांभाळून घेतोय, मदत करतोय, सहकार्य करतोय. एसआयआर मध्ये कसं होतं की विधानसभेला पार पडता आपल्याला ऑपरेटर सारखे. माननीय भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIR विशेष सखोल पुनर्वसन कार्यक्रम सुरू असून पहिल्या टप्प्यामध्ये जे काही संबंधित अधिकारी यांचं पैसे घेण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे. यानुसार आज रोजी जे आपले मतदार नोंदणी अधिकारी आहेत त्यांनी सर्व अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे सखोल पैसे घेतलेले आहे. या संदर्भात त्यांनी तो जो काही EF फॉर्म आहे हा कसा भरावा, त्यासोबतच BLOचं समन्वय आणि क्षेत्रीय स्तरावर अडचणी या संदर्भात सविस्तर चर्चा केली असून संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 10 ते 12 मतदारांच्या भागांसाठी एक पर्यवेक्षक आणि 20 ते 25 मतदारांच्या भागांसाठी एक अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी आपण नियुक्त केला असून ह्या सर्वांचं कामकाज दिनांक 30 जूनपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे. दिनांक 30 जूनपासून सर्व BLO हे घरोघरी जाऊन संबंधित मतदारांना त्यांचे फॉर्म वितरित करतील आणि त्यांच्याकडनं जे काही मतदारासंबंधी माहिती आहे ती भरून घेतील. भाऊसाहेब, ते 2002मध्ये यादीत नाव नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येणार आहे का? यामध्ये आपण पूर्वतयारी म्हणून जी 2002ची मतदार यादी त्यातील नावांचा आणि 2024मधील नावांचा ताळमेळ घेतला असून त्यानंतर देखील जे काही मतदार असतील त्यांचा आपण वडील किंवा आजी आजोबा यासोबत त्या मतदाराचं मॅपिंग केलेलं आहे. त्यामुळे असं कुणी गैरसमज करून घेऊ नये की त्याची नावं वगळण्यात येतील. त्यामुळे आज जे मतदार यादीमध्ये मतदार आहेत हे सर्व एकतर 2002मध्ये मतदार होते किंवा त्याची आई, वडील किंवा मग आजोबा हे या ठिकाणी मतदार होते किंवा काही ठिकाणी अगदी सुनांचं देखील त्या ठिकाणी आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी खात्री बाळगावी. जो मतदार आहे त्याचं आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे. फक्त 82% आपण मतदान मॅपिंग करू शकलो. उरले 18% मतदारांना मात्र सुनावणीची संधी देऊ त्याच्याकडनं आवश्यक ते कागदपत्र घेऊन आपण त्याचा मतदाराचं नाव ठेवणे किंवा वगळणे या संदर्भात आपण अंतिम निर्णय घेणार.